जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण देवडांगर भोपळा म्हणजे ज्याला लाल भोपळा पण म्हणतात कुठे कुठे, तर हा लाल भोपळ्याची म्हणजे देवडांगर भोपळ्याची आपल्याला पातळ भाजी करायची आहे, रस्सा भाजी करायची आहे। तर त्यासाठी आपण हे सालपट असं काढून घ्यायचे सगळे आणि हे पण वरची थोडा कवर काढून घ्यायचं आणि भाजी चिरून घ्यायची। सर्वच भोपळे आपल्याला आरोग्यास खूप फायदेशीर असतात, त्याचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो। आज आपण भोपळ्याची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रस्सा भाजीच करणार आहोत। तर हे हृदयाला अत्यंत उपयुक्त आहे भोपळा असा, तर हे आपण आज भाजी करणार आहोत। थोडे आपण छान चिरून घेतलेले आहेत, सगळे याच्या साली काढल्या, सगळं वरचं कवर पण काढून घेतलं आपण थोडस आणि स्वच्छ करून घेतलंय, चिरून घेतलं। तेल आपण तापायला ठेवले गॅसवर पॅन मध्ये। आता आपण तेल तापले का बघू, 2 मोहऱ्या टाकून बघू। आपलं तेल तापलेलंच आहे, मोहरी टाकून घेऊ आपण। मोहरी तडतडली चांगली की जिरं, हे आपण आलं लसूण थोडासा बारीक मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपण आणि याला टाकू आणि याच्यामध्ये टाकून घेऊ थोडी या चांगल्या मिक्स करून फोडणीमध्ये। याला आपण टाकू कूट थोडंसं, की आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। याला थोडं तीळ भाजून घेऊन हे तीळ कुटून घेतलेत आपण मिक्सर मध्ये, ते खोबरं थोडं सुकं खोबरं कुटून घेतलं ते कूट टाकू आणि चांगली मिक्स करून घेऊया। त्याला टाकू आपण हळद ही थोडीशी, त्याला टाकू आपण थोडस तिखट आणि चांगलं मऊ करून घेऊ आपण। याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, त्याला टाकून घेऊ आपण मसाला थोडस। आता थोडस मसाल्यात आणि ह्या तिखटामध्ये चांगलं थोडं मऊ होऊ द्यायचं आणि परत आपल्याला पाणी टाकायचं याला। तर याला घालू आपण गरम पाणी। चांगलं आपण उकळून, चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे आपण, चांगलं गरम पाणी, आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे हे अर्ध्याच्या वर आपण पाणी टाकले ह्या छोट्या पातेल्याने। आता थोडी भाजी आपल्याला शिजू द्यायची। आता आपण त्यामध्ये टाकू मीठ, चवीपुरतं मीठ आणि शिजू द्यायचं। आता याला 5-10 मिनिटं चांगलं शिजू द्यायची, मऊ होईपर्यंत। अशा प्रकारे आपली ही भोपळ्याची लाल भोपळा म्हणजे देवडांगर भोपळ्याची भाजी करून तयार झाली, शिजून आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता पाक मऊ झाली आहे आपली छान ही भाजी, किती छान शिजलेली आहे मऊ। तर याला आपण कोथिंबीर टाकू आणि आता एक उकळी येऊ देऊ, कोथिंबीर टाकू। असं थोडं घेऊ। अशी ही भोपळ्याची भाजी आपली तयार झाली आहे मैत्रिणी आणि प्रेक्षक। असं किती घट्टपणा येतो आणि ही खूप सुंदर होते, चवीला खूप छान लागते। अशी ही आपली भाजी तयार झाली। अशी नक्की करून पहा मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।